भास्कर जाधव साहेब. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सदनाचे सदस्य सन्माननीय निलेशजी राणे यांनी ही लक्षवेधी आणली आहे आणि हे लक्षवेधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दशावतार या लोककलेशी संबंधित थोडीशी ही लक्षवेधी आहे. परंतु त्यांनी विवेचन करताना खूप विस्तारानं सगळ्याच प्रकारचं विवेचन केलं आणि मंत्री महोदय या सगळ्याचं खुलाशेवार अध्यक्ष महोदय उत्तर देत आहेत. विशेष करून या कोकणामधल्या लोककला आहेत आणि सुदैवानं आमचे मंत्री महोदय देखील आमचे मित्र आशिषजी शेलार हे कोकणातलेच आहेत आणि म्हणून त्यांना यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. पण एकच गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो मंत्री महोदय, काही वर्षापूर्वी इथं मंत्री श्रीयुत अमितजी देशमुख हे त्या खात्याचे मंत्री होते. त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय आपण हा मुद्दा उपस्थित केला होता. ही लक्षवेधी तेव्हा आपण आणली होती आणि त्याच्यामध्ये आज ज्या आपण काही कला अंतर्भूत केल्यात त्याच्यापेक्षा अधिकच्या कला आणि कलाकार याची आपण याच्या अंतर्भूत करावेत. कारण जसं सिंधुदुर्गामध्ये दशावतार ही लोककला आहे तशी कोकणामध्ये म्हणजे विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याला नमन म्हणतात. ते नमनाचे कलाकार सुद्धा तसेच आहेत. सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण देशामध्ये एका जिल्ह्याची स्वतंत्र भाषा असलेला या देशामध्ये एकमेव जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळं त्या भाषेचं एकंदरीत टोन ते बोलण्याचा लय खूप मजा येते आपल्याला देखील माहिती आहे. आणि म्हणून नमन आहे, भजन आहे, भारुड आहे, शिमग्यातला संकासूर हे सुद्धा एक चांगली कला आहे. गाव खेळ निघतात, महिलांच्या टिपऱ्या आहेत, त्याचबरोबर लावणी महोत्सव होतो, त्याचबरोबर नमन महोत्सव आम्ही भरवतो. कोकणातली पाककला तर बोलायचं कामच नाही. स्वच्छतेबद्दल कोकणाचा कोणी हातच धरू शकत नाही. आणि त्याचबरोबर जाखडी नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्ती आणि तुरा हे नाच, ज्याला थोडा चेष्टेनं पूर्वी बाल्यानाच म्हणून म्हणायचे, रागवू नये त्या मंडळींनी, परंतु शक्ती आणि तुऱ्याचे नाच हे सगळे खेळ जे कलाकारांना मानधन मिळतं त्या मानधनाच्या व्याख्येमध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारची मागणी आपण त्यावेळेला मंत्री महोदय आपण केली होती. आणि अमितजी देशमुखांनी या सभागृहामध्येच आम्हाला आश्वासित केलं होतं की आपल्या उपस्थितीमध्ये एक बैठक आपण लावू आणि ह्या सगळ्या कलाकारांना ह्या सगळ्या कलांना आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर्भाव करून मानधन देऊ. मी आपल्याला पॉइंटर प्रश्न विचारतो की हीच बैठक आपण आम्हा सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांना म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असा काही भेदभाव वगैरे तुम्ही करणार नाही याची खात्री आहे मला. आणि म्हणून त्याच्यात मला पण बोलवा आणि म्हणून आम्हाला सर्वांना बोलावून या ज्या कला आहेत या कलांचा अंतर्भाव आपण करणार का. आणि अंतर्भाव करत असताना या सर्वांना जे आपण कलाकार म्हणून मानधन देतो, आपल्या निवेदनामध्ये आपण असं म्हटलंय की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे असं आपण म्हटलंय. पण खऱ्या अर्थानं मंत्री महोदय ही कमिटी BDOच्या अंडर असते. BDOने रेकमेंड करायचं आणि मग त्या माणसाचं ज्याला कोणाला कलाकार म्हणून मानधन देण्याच्या योग्यतेचा म्हणण्यापेक्षा पात्र होऊ शकतो की नाही हे BDOने कळवायचं असतं. आणि म्हणून याची व्याप्ती वाढवण्याकरता आपण बक्षिसाची रक्कम 2 कोटीवरून 1 कोटीवरून 2 कोटीवरून मला वाटतं 4 कोटी 40 लाख केलीत. आता राज्याचं बजेट केवढं मंत्री महोदय थोडासा आपली अपेक्षा आमच्या वाढवताय आणि म्हणून त्या कलाकारांना संधी देण्याकरता म्हणून अंतर्भाव याच्यामध्ये करण्याकरता एक बैठक लावा. इथं नुसती चर्चा करून होणार नाही आणि सगळ्यांना आपण बोलावून यामध्ये आम्ही ज्या सुचवलेल्या आहेत त्या. आणि दुसरं, माननीय मुख्यमंत्री महोदय इथं हजर आहेत आणि आपण स्वतः कोकणातले आहात. मध्यंतरी मुख्यमंत्री असं झालं की एक माणसानं सिरियल काढलं, देवखेळे म्हणून सिरियल काढलं. आमच्या कोकणामध्ये इतकी उत्तम परंपरा आहे, कोणाला मारणं नाही, कोणाला काय नाही. आणि त्या सिरियलमध्ये मुख्यमंत्री महोदय त्यांनी असं दाखवलं की शिमग्या महिन्यामध्ये जो संकासूर नाचवला जातो, घराघरामध्ये खेळे जातात, ते प्रत्येक वेळेला एक मर्डर करतात, एका माणसाचा खून करतात आणि खून करून तो होमामध्ये, म्हणजे होम असते ना शेवटची मोठी होळी, त्या होळीमध्ये टाकतात. अशा पद्धतीचा त्यांनी त्या सिरियलमध्ये हा सीन दाखवला आणि त्यामुळं
राज्य पातळीपासूनचे सगळे पोलीस अधिकारी गावागावामध्ये मुख्यमंत्री महोदय पोहोचले आणि असं काय होतं साहेब प्रश्न घ्या एक प्रश्न घ्या एक मिनिट प्रश्न घ्या अजून बोलणारी एकच सेकंद अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि लोकांची पळापळ झाली मुख्यमंत्री महोदय शिमग्यामध्ये घरात जायची आपण हे सिरियल ज्यांनी कुणी सुरू केलं आहे त्याची सत्यता मी म्हणतो हे तपासून तात्काळ याच्यावर बंदी आणणार का हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्माननीय भास्करराव जाधव यांनी जो विषय या ठिकाणी मांडलाय खरं आहे आमच्या कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या भागात या दशावताराच्या आणि अन्य खेळाची परंपरा जी आहे ना ही केवळ मनोरंजनापुरतं नाही आहे ती बांधली गेलेली आमच्या देवाशी पण गावाशी पण ग्रामव्यवस्थेशी पण ग्रामदेवतेशी पण आमच्या जत्रांशी पण आणि त्यामुळे त्यातनं आमदनी मिळवावी असा आमचा राणेसाहेब तुम्ही म्हणाल त्याबद्दल कलाकार विचार नाही करत पण परिस्थिती आज गंभीर आहे त्यामुळे अनुदान भांडवली असेल किंवा प्रयोगात्मक आपण त्या ठिकाणी वाढवलं आपण आता विषयाची व्याप्ती वाढवून यात काही अन्य सुद्धा प्रकार लोककलेचे घ्यावेत आणि त्यासाठी बैठक घ्यावी असं म्हटलं बैठक घेऊ पण हे देवाभाऊचं सरकार आहे बैठकीपुरतं आम्ही थांबत नाही आजच मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन या उत्तराच्या निमित्ताने वाचतो सदनाने मला अध्यक्षाने परवानगी द्यावी मी या सभागृहास निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्रातील लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे लोककलांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच लोकप्रबोधनाचे काम देखील प्रभावीपणे केले जाते तसेच लोककलांमध्ये अनेक ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ दडलेले आहेत त्यामुळे ही लोकसंस्कृती आपल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळेच राज्यातील विविध लोककला प्रकारांचे जतन संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत विविध लोककलांचे महोत्सव भरवले जातात त्यासोबतच लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान देण्यात येते सन 2008 पासून लोककला अनुदान पॅकेज ज्याचा उल्लेख आपण केलात शासनाने सुरुवात केली त्यामध्ये तमाशा दशावतार शाहिरी खडीगंमत संगीतबारी यासारख्या कला प्रकारांना सदर अनुदान देण्यात येते भास्करराव या योजनेत आता यापुढे हा निर्णय घोषित करतोय हे देवाभाऊचं सरकार आहे बैठक नाही निर्णय काय निर्णय या लोककला प्रकारात आता यापुढे नमन खेळ जाखडी वही गायन आणि झाडपट्टी या लोककलांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यामध्ये या योजनेत आपण काय करतो आहोत तर झाडेपट्टी या विदर्भातील लोककला प्रकारातील 20 कलापथकांना प्रत्येकी ₹50,000 याप्रमाणे 10 लक्ष प्रतिवर्षी अनुदान खानदेशातील वही गायन या महत्त्वाच्या लोककलात 20 कलापथकांना प्रत्येकी ₹50,000 प्रमाणे 10 लक्ष आणि कोकणातील नमन खेळे या 20 कलापथकांना ₹50,000 प्रमाणे 10 लक्ष प्रतिवर्षी अनुदान आणि कोकणातील जाखडी या कला प्रकाराला सुद्धा प्रत्येकी कलापथकाला ₹50,000 प्रमाणे 10 लक्ष ही आता आपण त्या ठिकाणी निर्णय या निवेदनाच्या माध्यमातून मी घोषित करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला घोषित केलं आणि मग या भजनाला भांडवली साहित्यासाठीचं अनुदान यामध्ये सुद्धा राज्यातील आपण आकडा माझा पुढे मागे होईल पण जवळजवळ 1,1500 भजनी मंडळांना थेट त्यांच्या तबला असेल पेटी असेल अन्य गोष्टींसाठी अनुदान दिलं कोकणामध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष त्या ठिकाणी कक्ष सुद्धा करू आणि कोकणातल्या भजनी मंडळांना आणि राज्यातल्या सर्वच भजनी मंडळांना आपण तो प्रकार करू या ठिकाणी आपण भारूड शंकासूर आणि शक्तितुरा मी आज या ठिकाणी घोषित करतो की राज्य सरकारच्या वतीने या तिन्हीचेही महोत्सव राज्यातल्या प्रत्येक विभागात करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो आणि ते सुद्धा घोषित करतो देवखेडे वेबसिरीजच्या बाबतीत खरं आहे की तो शंकासूर खुणी दाखवला अरे एका अर्थाने त्याच्यात पण आम्ही देव बघतो त्या शंकासुरातनं सुद्धा एका अर्थाने कुप्रथा याच्याबद्दल प्रहार करण्याची आमची हा लोककलेतला एक प्रकार आम्ही मानतो आणि त्यामुळे त्यात सामाजिक प्रबोधन आहे त्या वेबसिरीजवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपलं सुद्धा पत्र आलं राणेसाहेबांचं पत्र आलं होतं अन्य निकम साहेबांचंही पत्र आलं होतं तातडीने त्या वेबसिरीजच्या विरोधात पोलीस कारवाई वेबसिरीज म्हणून केंद्र सरकारला कळवणं आणि माननीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा निरोप जाण्यासुद्धा आपण निर्णय करून त्या पद्धतीचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत टाइम्स डिजिटलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका
टाइम्स डिजिटल.